मित्रांनो, फेसबुक अकाउंट एका मिनिटामध्ये कसे डिलीट करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। 2025 नुसार नवीन प्रोसेस आले आहेत। ही प्रोसेस फॉलो केले तरच तुमचं फेसबुक अकाउंट तुम्ही डिलीट करू शकतात, अदरवाइज तुमचं अकाउंट डिलीट होणार नाही। चला तर आपण एका मिनिटामध्ये कसे अकाउंट डिलीट करायचं फेसबुक अकाउंट ते आपण बघू। सुरुवातीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपलं फेसबुक प्रोफाइल ओपन करून घ्यायचं आहे। बघा, या साइडला स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल स्टेप बाय स्टेप आपण सर्व प्रोसेस बघणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला मोबाईलची स्क्रीन दिसत असेल, ही या स्क्रीनवरती जसं मी करतोय तसंच तुम्ही फॉलो करा। 100% तुमचं एका मिनिटामध्ये तुम्ही फेसबुक अकाउंट डिलीट करू शकणार आहेत। तर आपल्याला हे प्रोफाइल ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी बघा या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट दिसत असेल, या 3 लाइन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। 3 लाइन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं फेसबुकचं या ठिकाणी पेज दिसेल, आपलं नाव दिसेल। नंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली डाऊन करायचं आहे, डाऊन पेज करायचं आहे। तर बघा या ठिकाणी एक ऑप्शन असेल, कोणतं असेल, सेटिंग एंड प्रायव्हसी। सेटिंग एंड प्रायव्हसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा डाऊन करायचं। डाऊन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी भरपूर अकाउंट दिसणार। बघा तुमचं फेसबुकला कोणकोणते अकाउंट लिंक आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। इंस्टाग्राम आहे, चॅट विथ AI आहे, नंतर मेसेंजर आहे, व्हॉट्सअप आहे। तर बघा हे माझ्या फेसबुक अकाउंटला लिंक आहे। तुमच्या फेसबुक अकाउंटला यूट्यूब लिंक असेल किंवा इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, ट्विटर असेल, कोणताही अकाउंट या ठिकाणी लिंक असेल तर बघा या ठिकाणी तुमचं फेसबुक अकाउंटच सिलेक्ट करायचं आहे। अदरवाइज तुमचं यूट्यूब या ठिकाणी लिंक असेल, यूट्यूब ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुमचं यूट्यूब अकाउंट सुद्धा डिलीट होऊ शकतो। तर बघा आपण जेव्हा फेसबुक अकाउंट डिलीट करतो तेव्हा आपल्याला कोणालाच दिसणार नाही आणि आपल्याला ही प्रोसेस फॉलो करून आपण एका मिनिटामध्ये डिलीट करणार आहोत। तर खाली तुम्हाला लॉग आउट करायचं असेल तर लॉग आउट सुद्धा ऑप्शन दिसते। तर आपल्याला सेटिंग एंड प्रायव्हसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं। सेटिंग एंड प्रायव्हसी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा काय करायचं, सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघा आणखी सेटिंग हा ऑप्शन ओपन होईल या ठिकाणी। हा बघा सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेटा अकाउंट सेंटर दिसेल। मेटा अकाउंट सेंटर काय असतं बघा, हे बघा, पर्सनल डिटेल, पासपोर्ट अँड सिक्युरिटी, ॲड प्रेफरन्स आणि व्हेरिफिकेशन। तर तुम्हाला आता अकाउंट डिलीट करण्यासाठी आपल्याला मेटा अकाउंट सेंटर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अकाउंट सेंटर आपलं ओपन होईल। या ठिकाणी आपलं प्रोफाइल या ठिकाणी दिसेल, नंतर शेअर अकाउंट प्रोफाइल आणि लॉग इन विथ अकाउंट या ठिकाणी आपल्याला सर्व काही दिसणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, अकाउंट सेटिंग आणि पर्सनल अँड सिक्युरिटीच्या खाली बघा पर्सनल डिटेल हा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल। पर्सनल डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली प्रोफाइल दिसेल, पर्सनल डिटेल या ठिकाणी दिसणार आहे। तर आपल्याला आपलं कॉन्टॅक्ट नंबर असेल, बर्थ डेट असेल, आयडेंटिटी कन्फर्मेशन असेल, अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल असेल। तर आपल्याला हे सर्व काय करायचं आहे, आपल्याला अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल या ऑप्शनवरती मला क्लिक करायचं आहे। बघा अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल या ठिकाणी आपल्याला ओपन केले। आता हे 2 ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहे, मेमोरलायझेशन आणि डिॲक्टिव्हेशन अँड डिलेशन। तर आपल्याला काय करायचं, डायरेक्ट अकाउंट डिलीट करायचं आहे। या ठिकाणी 2 ऑप्शन दिसते। आपला डिॲक्टिव्हेशन याचंही तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे, काय असतं डिॲक्टिव्हेशन आणि डायरेक्ट डिलीट कसं करायचं। तर आपल्याला काय करायचं आहे, डिॲक्टिव्हेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। डिॲक्टिव्हेशन डिलेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डिॲक्टिव्हेशन डिलेशन हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला ओपन होताना दिसेल। नंतर आपली प्रोफाइल दिसेल या ठिकाणी फेसबुक। बघा जसं मी तुम्हाला बोललो, इंस्टाग्राम किंवा ट्विटर किंवा यूट्यूब सर्व काही तुमचं फेसबुक अकाउंटचं जॉईन असेल तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं, सर्व दिसेल या ठिकाणी तुम्हाला।
माझं या ठिकाणी काहीच लिंक नाही, फक्त इंस्टाग्राम आहे, त्याच्यामुळे मला फेसबुक दिसते. तर फेसबुक या अकाउंटवरती क्लिक केलं मी. फेसबुक या अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, ॲक्टिव्हेटिंग अँड डिलीटिंग युअर फेसबुक अकाउंट. आता बघा इथे 2 ऑप्शन देण्यात आले. आता हे 2 ऑप्शन का आहेत ते पण तुम्हाला सांगू देतो. बघा, डिॲक्टिव्हेट अकाउंट आणि डिलीट अकाउंट. तर बघा आपल्याला डिॲक्टिव्हेट अकाउंट काय असते, बघा तुमची एक्झाम चालू असेल किंवा काही वेळ तुम्हाला फेसबुकवरती काम करायचं नसेल, आपण जर जास्त या ठिकाणी इन्व्हॉल्व झाले असेल फेसबुकमध्ये आणि आपल्याला असं वाटत असेल की आपण 2 महिने, 1 महिने किंवा 15 दिवससाठी आपण फेसबुकला चालवायचं नाही, तर ॲक्टिव्हेट कसं करायचं ते आहे हे. तर आपण एक्झाम चालू झालं की डिॲक्टिव्हेट करून ठेवू शकतो. नंतर 10-15 दिवसात पुन्हा आपण आपलं अकाउंट चालू करू शकतो. या पद्धतीने हे डिॲक्टिव्हेशन असतं. बट आपल्याला डायरेक्ट अकाउंट डिलीट करायचं, तर डायरेक्ट अकाउंट डिलीट करण्यासाठी खालचं ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. डिलीट युअर इज अ परमनंट अकाउंट. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं, कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉर युअर सिक्युरिटी प्लीज री एंटर युअर पासपोर्ट टू कंटिन्यू. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं, आपलं फेसबुक पासपोर्ट या ठिकाणी फिलअप करायचं आहे. फेसबुक पासपोर्ट तुम्हाला माहीत नसेल तर ऑप्शन तेही दिले या ठिकाणी बघा, फॉरगेट पासपोर्ट. तुम्हाला तुमचं तर डायरेक्ट लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर आपल्याला आणखी त्या ठिकाणी आपल्याला डाटा दिसणार आहे त्या ठिकाणी डाउनलोड. तुम्ही जर फेसबुकला काय काही अपलोड केलं असेल, फोटो असेल, व्हिडिओ असेल किंवा कोणतीही वस्तू तुम्हाला डाउनलोड करायची असेल, सेव्ह करून ठेवायचं असेल, तर काय करायचं आहे, तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड करायचं नसेल तर खाली क्रॉस करायचं. खाली क्रॉस केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला डिलीट हा ऑप्शन येईल. डिलीट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा 2 ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी. तर बघा, आपण जेव्हा अकाउंट डिलीट करतो तेव्हा मित्रांनो काय होते, आपलं अकाउंट लगेच डिलीट होणार आहे. बट इंटरनेटवरती जे अकाउंट आहे आपलं, ते त्याची जो प्रोसेस आहे त्याची प्रोसेस काय असेल, 30 दिवसामध्ये ते अकाउंट त्या ठिकाणी डिलीट करतात. 30 दिवस लागतात फेसबुक अकाउंट डिलीट करायला. बट आपल्या या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही, त्यांना 30 दिवसपर्यंत दिसेल. 30 दिवसाची प्रोसेस असते आणि तेव्हाच आपलं त्या ठिकाणी अकाउंट डिलीट होते. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे सर्व प्रोसेस. मी जशी प्रोसेस तुम्हाला करून दाखवली तसंच प्रोसेस फॉलो करा आणि याच पद्धतीने तुम्ही तुमचं फेसबुक अकाउंट तुम्ही डिलीट करू शकतात. बघा, तुम्हाला जर अकाउंट काही सोशल मीडियावरती तुमचे भरपूर अकाउंट असतात आणि तुम्ही काय करतात, अकाउंट तुम्ही यूज करत नाही किंवा लॉगआउटही करत नाही, तर मित्रांनो भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी धोका असेल. तर बघा, असे अकाउंट तुम्ही सोशल मीडियावरती क्रिएट केलं असेल तर तुम्ही डिलीट करून द्या. आणि भविष्यात तुम्हाला काम करायचं असेल सोशल मीडियावरती, तर तुम्ही नवीन रिओपन करू शकता तुमचं अकाउंट.